हरिपाठामध्ये आपल्याला नामस्मरणाचं महत्त्व माऊली सांगतात. त्याचबरोबर हरिपाठ जीवनामध्ये अध्यात्मासोबत विज्ञानाचा देखील आणि मानवी मनाचा देखील ठाव घेत असतं. हरिपाठाचा प्रत्येक अभंग आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये नामस्मरण किती महत्त्वाचं आहे आणि त्या नामस्मरणाद्वारे आपण आयुष्यामध्ये कशा प्रकारे चांगले चांगले बदल घडवू शकतो आणि ईश्वराची खरंच प्राप्ती कसं करू शकतो हेच माऊली सांगतात. जसं आपलं आयुष्य स्थिर आहे का फिरतं आहे याचं जर प्रमाण आपल्याला पाहायचं असेल तर जेव्हा आपण एखादी वस्तू जुन्या काळामध्ये दळण्यासाठी त्याचं पीठ करण्यासाठी जातं वापरलं जायचं, परंतु त्या जात्याचा प्रकार कसा असायचा तर वरचा जो गोल दगड असायचा ज्याच्यात खुंटी एक काठी रवलेली असायची आणि तो दगड फिरता असायचा, परंतु खालचा दगड मात्र जात्याचा स्थिर असायचा. आणि त्याच्या मध्यभागामध्ये जेव्हा आपण धान्य टाकत होतो तेव्हा चारी बाजूंना सर्वत्रच आपल्याला पीठ मिळत होतं, म्हणजे ते धान्य दळून निघायचं. तसंच आपला परमार्थाचा किंवा अध्यात्माचा पाया असतो. कारण आपल्या संसाराचा दगड आपली जे काही प्रारब्ध असतात, जे भोग असतात, त्या गतीनं प्रारब्धाच्या भोगाचे भोग जे असतात त्या प्रकारे तो फिरत राहत असतो. आणि संकट, काळजी, आपल्या मागं लागलेल्या वाईट गोष्टी, आपल्याला लागलेल्या वाईट सवयी किंवा आपल्या जीवनाचा जो नको असलेला भाग असतो याचं सर्व पीठ होत असतं. म्हणजेच आपलं आयुष्य ह्या वरच्या जात्यावरच्या फिरणाऱ्या दगडासारखं असतं आणि आपले प्रारब्धाचे भोग, अडचणी, संकट हे सर्व त्या टाकलेल्या धान्यासारखे असतात. आणि जर हे धान्य पचवायचं असेल हे त्याचं पीठ करावं लागेल. त्यासाठी आपला जो अध्यात्माचा पाया आहे तो जात्याच्या खालच्या दगडासारखा पाहिजे, जो स्थिर असला पाहिजे, ज्याच्यामध्ये खरी आस, खरी ओढ ही केवळ आणि केवळ त्या ईश्वराला, परमेश्वराला प्राप्त करणं एवढीच असली पाहिजे. आणि असं असेल तरच आपण या आयुष्यामध्ये खऱ्या ईश्वराला प्राप्त करू शकतो आणि देवाचं नामस्मरण करून खऱ्या आयुष्याचं आपण सार्थकी लावू शकतो. हीच गोष्ट हरिपाठामधून ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात आणि याचाच उपयोग आपल्याला आयुष्यात करायचा असतो. जय जय राम कृष्ण हरी.